पद्धतीनं तिथं प्रार्थना करत असतो। आणि आत्ताचा काळ जो काही आहे, रमजानचा पाक महिना आता सुरू, उद्या ईद आहे, अशा वेळेस जे काही आहे, जी काही घटना केली आहे त्याचं समर्थन कुणीच करणार। जी घटना झाली आहे, ज्यांनी कुणी केली आहे तो पूर्ण वेळ नशेत असतो। ते दोघंही पोरं मेन जे आहेत, कोण घवाने आणि दुसरा कोण सागडे, हे दोघंही पोरं नुसती दारूच नाही तर गांजाच्या पण नशेत असतात। एकदम गंजेटी पोरं दोघंही आहेत। आणि त्यांनी काल जे काही आहे गावामध्ये काहीतरी झालं आणि रात्री पूर्ण दारू पिऊन, तुम्ही त्याचा व्हिडिओही पाहिला असेल, ते पूर्ण नशेत पोरं असतात। त्या पोरांनी अशा पद्धतीची हिंमत केली आहे, हे कुणीच त्या ठिकाणी कुणी सहन करणार नाही। आणि निश्चितपणानं चार लोक जे काय आहेत त्यांना अटक केली आहे। मी सकाळीच 6 वाजता पोलीस अधीक्षकांना मी फोनवर बोललो। आता इथून मी अर्धा मसल्याला त्या ठिकाणी जातोय। तुम्ही हे धार्मिक स्थळ आपल्या सगळ्यांचं आहे, हे काय एका विशिष्ट समाजाचं, मुस्लिम समाजाची मस्जिद म्हणून तसं म्हणता येणार नाही। तर हे सगळ्या समाजाचं, सगळे धार्मिक स्थळ हे जे काय असतात सगळ्या समाजाचे असतात। जात धर्म पंथाच्या पुढं हा गेवराई तालुक्यामध्ये आतापर्यंत एकोप्याने सगळे लोक राहिलेले आहेत। तुमचं जे काही उद्रेक आहे किंवा ज्या भावना आहेत त्या चुकीच्या नाही आहेत। इथं सगळेच लोकप्रतिनिधी आम्ही इथं आलोय। शफिक भाऊ बीडून इथं आलेले आहेत, आपल्या तालुक्यातले आम्ही सगळे लोकप्रतिनिधी इथं उपस्थित आहेत। ह्याच्यामध्ये शफिक भाऊनी जी गोष्ट सांगितली, आपण आंदोलन किंवा कुठलं त्या ठिकाणी गोष्ट कधी करतो, जेव्हा झालेल्या घटनेवर, झालेल्या कृत्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही। याच्यामध्ये कारवाई ही झाली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला FIR ची कॉपी ही ऑनलाईन काढून त्यांनी इथं दाखवली आहे शफिक भाऊनी। त्याच्यामुळं कारवाई झाली आहे, त्यांना अटक केली गेलेली आहे। त्यांच्यामध्ये जर का कुठली प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या बाबतीत कुठला हलगर्जीपणा झाला तर रोडवर उतरायला तुमच्या पुढं मी आहे। याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा। फक्त मला एवढंच म्हणायचंय की आपले उपवास चालू आहेत, उद्या ईद आहे, आज जे काही आहे नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष, गुढीपाडव्याचा सण आज आहे। त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्याला हात जोडून माझी विनंती आहे, तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून, की बाबा तुम्ही हे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे शांततेत आणि सलोख्यानं हे दोन्ही दिवस आपण त्या ठिकाणी घालू। या सणाचा आपण त्या ठिकाणी एकोप्याने सगळा हे सण आजचा आणि उद्याचा हे साजरा करू। एका पाठोपाठ गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष आणि उद्याची ईद एका पाठोपाठ हे योग आलेले आहे। त्याच्यामुळं सगळे शांतता ठेवावी अशा पद्धतीची नम्र विनंती तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी करतो। आणि निश्चितपणानं या 2 दिवसानंतर पुढं जर तुम्हाला वाटलं, हे काय लपून राहत नसतं, सगळ्या गोष्टी बाहेर येत असतात, जर तुम्हाला काही वाटलं तर निश्चितपणानं तुमच्या बरोबर आम्ही सगळेजण रोडवर उतरण्यासाठी तयार आहेत। एवढंच या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो। आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना शांतता आपण ठेवावी। आपला तालुका हा जो काही आहे एकोप्याने राहणारा, सर्व जात धर्म पंथ याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी तुमचा सण काय आणि आमचा सण काय अशा पद्धतीच्या एकोप्याच्या भावनेने आपण आतापर्यंत राहिलो। ही जे काही वातावरण आहे आपण शांततेचं टिकून ठेवावं अशा पद्धतीचं आव्हान तुम्हाला या ठिकाणी